जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव विविध उपक्रम राबवण्यात साजरा होत आहे। काल या उत्सवात युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देवीचं दर्शन घेतलं। तसंच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं। उत्सवाच्या 7व्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा आयोजित करण्यात आला होता। यावेळी पारंपरिक गुजराती वेशभूषा धारण करून नागरिकांनी रास गरब्याचा आनंद घेतला। निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा मोठ्या उत्साहात विविध गाण्यांच्या तालावर फेर धरत संपन्न झाला। गुजराती कच्छी जैन समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी वैष्णवाचार्य पु पा को 108 द्रुमिल कुमार जी महोदय यांची प्रमुख उपस्थिति लाभली। समाज सेवा का ये सबसे बड़ा उत्तम और सबसे बड़ा दृष्टांत आज आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने यहाँ पर प्रस्तुत किया है। लोगों में समाज सेवा के प्रति प्रभाव देना, प्रतिष्ठा स्थापन करना और लोगों में ऐसा एक विचार निर्माण करना, ये जो विचारधारा आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने लोगों के सामने रखी है, ये एक ऐसा सोशल इवेंट बन जाएगा कि आगे जाके सभी समाजों को, सभी संस्थाओं को ये काम करने के लिए प्रोत्साहित करेगा। धन्यवाद। आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवात नारी शक्तीचा काल जागर करण्यात आला। कोपरेतील चैत्र नवरात्र उत्सवात सोमवारी 7व्या दिवशी भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात रासरंग या रासगरबा कार्यक्रमाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलं होतं। वाढत्या उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रेमी महिलांचा उत्साह या निमित्तानं दिसून आला। दरम्यान मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या नवरात्र उत्सवात उपस्थिती दर्शवून श्री अंबे मातेचं दर्शन घेतलं। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। या महायज्ञाच्या 7व्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे बंधू सुभाष शिंदे यांनी सांज आरती केली। तर देवीच्या उत्सवासोबतच नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रास गरब्याची परंपराही भाविकांनी जपली। रात्री मंडपात रासरंग हा खास महिला वर्गासाठी आयोजित केलेला दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। विविध हिंदी मराठी गीतांबरोबरच गुजराती गीतसंगीतांच्या साथीनं साधा गरबा, पोपट गरबा, चक्री गरबा, तीन ताली गरबा यांसारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती थिरकल्याचं दिसून आलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील MM भागातील निवासी जाहिद शेख आणि त्यांची पत्नी नुरानी शेख यांच्याकडे 5 मुलं होती. या दाम्पत्यानं आपल्या 5 पैकी शेवटच्या 2 मुलांना सांभाळण्यास नकार दिला होता, ज्यामुळे त्यांनी आपल्या सर्वात लहान मुलीच्या, जी केवळ 18 महिन्यांची होती, तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केलं आणि गंभीर अवस्थेतच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. जाहिद शेख हे मूळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूरमधील एका मदरशात शिक्षण घेतले. त्यानंतर ते मुंबईत धार्मिक स्थळांवर मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. या दुर्दैवी घटनेत मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा सावली असल्याचा दावा करत मातापित्यानं स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी मात्र जाहिद शेख आणि नुरानी शेख यांच्या 4 मुलांना बालसुधागृहात पाठवलं असून या दोघांनाही 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं आहे. उत्तम उतेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. या ठाणे रेल्वे स्थानकाचा 171वा वाढदिवस आज प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ऐतिहासिक इंजिनाच्या बाजूला केक कापून करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात, तुतारीच्या उंच स्वरात साजरा करण्यात आला. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर 3 मिनिटांनी एक गाडी असावी आणि ठाणे कर्जत, ठाणे कसारा शटल सेवा चालू करावी, जेणेकरून अपघात रोखण्यासाठी मदत होईल. तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी RPF आणि GRPची संख्या वाढवावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. इंजिनच्या बाजूला सेल्फी पॉईंट उभारावं आणि ऐतिहासिक स्थानकाची आठवण राहावी. ठाणे स्थानकाचं स्टेशन मॅनेजर तावडे, उपनगरीय रेल्वेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे सचिव सुधाकरराव पतंगराव, किसन बोंद्रे, जगताप मॅडम, शिवशंकर मिश्रा, मुकेश भट, संतोष पांडे आणि रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. 16 एप्रिल 1853 रोजी आपल्या आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्याची आठवण म्हणून आपण 15-16 वर्ष आपण प्रवासी संघटनेतर्फे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्याने साजरा करत आहोत आणि आज 171वा रेल्वेचा वाढदिवस बैंजो बँड लावून केक कापून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलेला आहे. आणि या आज वाढदिवसानिमित्त आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे का आपल्या तरुण पिढीला माहिती व्हावी, त्याचं ज्ञान असावं म्हणून इथे सेल्फी पॉईंट उभारण्यात यावा. तशीच हिस्ट्री बुक किंवा माहिती इथे उपलब्ध असावी. त्याचप्रमाणे आमच्या सर्वात जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, त्या गर्दी कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर रॅक आणि ट्रॅक वाढवावा. आणि आता जे उपनगरीय रेल्वेचे कामं 4थी लाईन 5वी लाईन धडाके लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत की स्पेशल सेल्फ सबर्पण असं बनवण्यात यावं. तेव्हाच लवकर कामं होतील, तेव्हाच गर्दी कंट्रोल होईल अशी मी मागणी करून आजचा 171वा वाढदिवस सर्वांना हार्दिक प्रवाशांना शुभेच्छा देऊन येथे थांबतो. धन्यवाद.